अजून म्हणा. जे जे उत्तम उदात उन्नत तसे आम्हावायचे. जे जे उत्तम उदात उन्नत तसे आम्हावायचे. उत्तुंग असे ते शिखर आम्हाला आहे गाठायचे. उत्तुंग असे ते शिखर आम्हाला आहे गाठायचे. सकल कला विद्येचा अधिपती गजानना मोरया. नेण्या सिद्धीस संकल्पाना आशिष देण्या. तेजरूप ही ज्योत लावण्या सिद्ध भावायचे. उत्तुंग असे ते शिखर आम्हाला आहे गाठायचे. उत्तुंग असे ते शिखर आम्हाला आहे गाठायचे. आनंदाच्या डोही फुलती आनंदाचे श्वास. मांगल्याची विश्वासाया भरोमनी आस. अमृतमय ते क्षण जगण्याला सिद्ध भावायचे. उत्तुंग असे ते शिखर आम्हाला आहे गाठायचे. उत्तुंग असे ते शिखर आम्हाला आहे गाठायचे. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत अभिमंत्र. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत अभिमंत्र. करुणी जतनया जीवनात हो संस्कारित. करुणी जतनया जीवनात हो संस्कारित. मनामनाचा सेतू बांधुनी पुढे आम्हा जायचे. उत्तुंग असे ते शिखर आम्हाला आहे गाठायचे. उत्तुंग असे ते शिखर आम्हाला आहे गाठायचे. जे जे उत्तम उदात उन्नत तसे आम्हावायचे. जे जे उत्तम उदात उन्नत तसे आम्हावायचे. उत्तुंग असे ते शिखर आम्हाला आहे गाठायचे. उत्तुंग असे ते शिखर आम्हाला आहे गाठायचे. शिखर ते आहे गाठायचे. शिखर ते आहे गाठायचे. नमस्कार. व्यासपीठावरती आसनस्थ सर्व सन्माननीय मंडळी आणि व्यासपीठाच्या समोर आसनस्थ तितकीच सन्माननीय रसिक श्रोते मंडळी, तुम्हा सर्वांचं उत्तुंगच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करते. त्रिदशकपूर्तीचा हा आजचा आनंद आपण सगळेजण एकत्रित साजरा करतो आहोत. आणि जे जे उत्तम उदात्त सुंदर ते ते आम्हा व्हायचे. उत्तुंग असे ते शिखर आम्हाला आहे गाठायचे. कार्यक्रमाची सुरुवातच झालेली आहे. हे गीत आशाताईंनी स्वतः शब्दबद्ध आणि स्वरबद्ध केलेले आहे. त्यांच्याच गीताने आजच्या या कार्यक्रमाची आणि सोहळ्याची आपण सुरुवात करतो आहोत. मानसी दीक्षित आणि वेदश्री खाडीलकर ओक यांच्या सुरेल स्वरामध्ये आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्याही दोघींचे सुरुवातीलाच आभार मानते इतक्या सुंदर सुरुवात करून दिल्याबद्दल. आणि तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले माननीय श्री अविनाश धर्माधिकारी सर, ज्यांना आपण आज
उत्तुंग पुरस्कारांनी सन्मानित करतो आहोत असे श्री डॉक्टर आनंद नाडकर्णी, माननीय श्री विद्याधरजी निमकर, डॉक्टर श्रीरंगजी गोडबोले, महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने उपस्थित असलेल्या शुभांगी मावशी आणि या उत्तुंगच्या मुख्य विश्वस्त आशाताई खाडीलकर आणि सहविश्वस्त ओंकार खाडीलकर, या सर्वांचं उत्तुंगच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. 2 टप्प्यामध्ये आपण आजचा कार्यक्रम करतो आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम, ज्याचे साक्षीदार आपण सगळेजण इथे राहणार आहोत, आणि उत्तरार्धामध्ये आपण माणिक स्मृती या सांगीतिक स्वरांजली कार्यक्रमाचाही आनंद घेणार आहोत. त्या कार्यक्रमामध्ये सहभागी असणारे सर्व कलाकार इथे उपस्थित आहेत. त्याही कलाकारांचं मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करते. गेली 30 वर्ष वेगवेगळ्या नात्यांनी उत्तुंगशी जोडले गेलेले तुम्ही सर्वजण, मग ते कुटुंबातले, परिवारातले नातेवाईक किंवा स्नेही असाल, हितचिंतक असाल, देणगीदार असाल, किंवा उत्तुंगचे कार्यक्रम म्हणजे एक दर्जेदार कार्यक्रम यावरती विश्वास ठेवून उत्तुंगच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित असणारे रसिक, या नात्याने तुम्ही आपण इथे सर्वजण असाल, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार कैलासवासी माधवराव खाडीलकर आणि विदुषी आशाताई खाडीलकर यांनी सुरू केलेली उत्तुंग ही फक्त संस्था नाही आहे. उत्तुंग ही आता एक चळवळ बनलेली आहे. पुढच्या पिढीच्या हाती या चळवळीची सूत्र सुपूर्द केलेली आहेत आणि पुढची पिढीसुद्धा तितक्याच उत्साहाने आणि नव्या उमेदीने ही उत्तुंग संस्था अधिक वरच्या शिखरावरती नेण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करते आहे. संगीत, नाट्य, नृत्य, गायन, वादन, लेखन, कीर्तन, प्रवचन, विचारमंथन अशा वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून संस्कृती संवर्धन आणि समाज प्रबोधन करावं या भावनेतून 1994मध्ये मुंबई येथे उत्तुंग सांस्कृतिक चळवळ सुरू झाली. रसिकमान्य होऊन प्रतिष्ठा लाभलेला प्रत्येक कलावंत समाजाचं काहीतरी देणं लागतो या एका हेतूने, या भावनेतून वेगवेगळ्या कला, त्या कलाकारांच्या प्रतिभेचा आविष्कार आपण रसिकांसमोर सादर करत आलेलो आहोत. आत्तापर्यंत 500हून अधिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाबरोबरच सामाजिक विचार, राष्ट्रभक्ती किंवा संशोधनात्मक कार्याला पुढे नेण्याचं डोळस काम आपण आपल्या परीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या कलांच्या अनुभवांमधनं व्यक्तिमत्व अधिक श्रीमंत होत जातं. मात्र असं श्रीमंत होत असताना रसिकतेचा आस्वाद घेण्यासाठी कोणत्याही रसिकाला खिशात हात घालावा लागू नये यासाठी आम्ही आजवर आमचे सर्व कार्यक्रम विनामूल्य करत आलेलो आहोत. गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या अनेक गुणीजनांच थोड्याशा जास्त टाळ्या चालतील याला. म्हणजे फुकट कार्यक्रम दिले म्हणून जास्ती टाळ्या वाजवा असा भाव अजिबात नाही आहे ह्याच्यामागे. पण काय दर्जाचे कार्यक्रम दिलेत ह्याचे माझ्यासोबत तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. त्या दर्जासाठी ह्या टाळ्या होत्या की कुठेही त्या दर्जामध्ये कलात्मक तडजोड कधीही उत्तुंगनी केलेली नाही आहे आणि आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत. गेली अनेक वर्ष आपण या सगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद तर घेतोच आहोत, रसिक म्हणून अधिक श्रीमंत होत आहोतच, पण त्यासोबतच अनेक गुणीजनांना वार्षिक उत्तुंग सन्मान देऊन आपण त्यांचा पुरस्कार करतो. त्यांचं कार्य खरं तर सगळ्यांना आपल्याला थक्क करणारं असतं. आपण पुरस्कार देतो म्हणजे फार काही मोठं करतो असा उत्तुंगाचा भाव अजिबात नाही आहे. उलट त्यांनी केलेल्या कार्याप्रतीची एक कृतज्ञता म्हणून हा उत्तुंग पुरस्कार सोहळा आपण इथे आयोजित करत असतो. युवा आश्वासक विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती देतो. बहुतेक आपल्यापैकी अनेक जण अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांना इथे उपस्थित असतातच. आपल्याला अधिक जवळून माहिती आहे आपण कशा पद्धतीने काम करतो आहोत ते. आज आपण त्रिदशकपूर्तीचा आनंदाचा पहिला पूर्वार्ध या सन्मान सोहळ्याने इथे साजरा करणार आहोत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगीतिक मानवंदना आपण इथे सादर करतो आहोत. या सगळ्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा व्यासपीठावरती उपस्थित आसनस्थ असलेली सर्व मान्यवर आणि तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. लगेचच सत्कार सोहळ्याला आपण सुरुवात करत आहोत. ज्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा होतो आहे त्या अध्यक्षांचं आपण सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि उत्तुंगच्या वतीने स्वागत करून मग पुढच्या पुरस्कार सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. मराठी तरुणाला स्पर्धा परीक्षांचं क्षितिज कवेत घेण्याची प्रेरणा देणारे लेखक, कवी, वक्ता, संघटक, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, निवृत्त IAS अधिकारी अविनाश धर्माधिकारी हे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या शुभ हस्ते आपला पुढचा सगळा सत्कार सोहळा, सन्मान सोहळा आपण पार पाडतो आहोत. सहाय्यक उपजिल्हाधिकारी ते पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांचे उपसचिव अशा अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या सरांनी अतिशय कुशलतेने पार पाडल्या. 1996मध्ये त्यांनी सनदी सेवेचा राजीनामा दिला आणि प्रशासनाच्या स्वच्छ आणि कार्यक्षम कारभारासाठी सामूहिक चळवळ उभारली.
वैश्विकतेचं भान आणि कर्तृत्व असलेल्या युवा पिढीसाठी राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ज्ञ तयार व्हावेत यासाठी चाणक्य मंडल परिवाराची स्थापना केली. आज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतभर सरांचे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या अधिकारपदावरती कार्यरत आहेत आणि कार्यकर्ता या नात्याने राष्ट्राची जबाबदारी सांभाळत आहेत. केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्र संघटन या संस्थेचे सुद्धा सर काही काळ महासंचालक होते. त्यांची पुस्तकंही प्रसिद्ध आहेत, आपल्यापैकी अनेकांनी ती वाचली असतील. 75 सोनेरी पाने, अस्वस्थ दशकाची डायरी, स्वतंत्र नागरिक, नवा विजयपथ आणि आपण सगळेच ही सरांची काही पुस्तकं प्रकाशित आणि प्रसिद्ध आहेत. लेखन असेल, वक्तृत्व असेल किंवा यूट्यूब चॅनलवरनं त्यांची सातत्याने मार्गदर्शन सत्रांचा आनंद आपण सगळे घेत असू. या सगळ्या माध्यमातून जिथून जिथून लोकांपर्यंत पोहोचता येते त्या सर्व माध्यमातून सर लोकांपर्यंत पोहोचतात आणि युवकांना आणि समाजाला नेहमीच योग्य दिशा आणि राष्ट्रीय भान देण्याचं अतिशय उत्तम कार्य अविनाश धर्माधिकारी सर गेली अनेक वर्ष करत आहेत. सर आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. मी आदरणीय विदुषी आशाताई खाडीलकर आपणाला विनंती करते, उत्तुंगच्या विश्वस्त या नात्याने आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्व रसिकांच्या वतीने माननीय अविनाश धर्माधिकारी सरांचं स्वागत आपण करावं. उपर्ण पुष्पगुच्छ स्मृतिचिन्हाच्या कार्यक्रमाचं अशा स्वरूपातलं हे स्वागत. आणि यानंतर मी माननीय अविनाश धर्माधिकारी सर आपणाला विनंती करते की आजचा जो पुरस्कार सोहळा आपण इथे साजरा करणार आहोत हे सर्व पुरस्कार आपल्या शुभ हस्ते दिले जावेत. पहिला पुरस्कार आपण देतो आहोत रसिकमणी स्वर्गीय श्रीकृष्ण पंडित स्मृती उत्तुंग गुणगौरव सन्मान आणि तो आपण देतो आहोत श्रीमान विद्याधरजी नेमकर यांना. चतुरंग प्रतिष्ठानचे संस्थापक कार्यकर्ता अशी त्यांची पहिली ओळख. मराठी रसिक आणि कलाकारांचं उदंड प्रेम लाभलेली आणि संस्थांच्या भाऊगर्दीत आजही मानाचं पान राखलेली संस्था म्हणून चतुरंग प्रतिष्ठान आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सवाई एकांकिका स्पर्धा, दिवाळी पहाट, जीवन गौरव पुरस्कार, चैत्र पालवी संगीतोत्सव, एक कलाकार एक संध्याकाळ, रंगसंमेलन असे असंख्य कार्यक्रम राबवणाऱ्या या संस्थेचे 80% कार्यक्रम हे रसिकांसाठी विनामूल्य असतात. श्री विद्याधर नेमकर हे मूळचे पुण्याचे. त्यांनी 1974मध्ये त्यांच्या वयाच्या 25मध्ये चतुरंग प्रतिष्ठानची स्थापना केली. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुढे ज्ञानप्रबोधिनी आणि पुढे बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स इथून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले विद्याधरजी संस्कार भारतीचे महाराष्ट्र प्रांताचे काही काळ पदाधिकारी होते. वाहतो ही दुर्वांची जोडी, देव दिनाघरी धावला, उघडले स्वर्गाचे दार अशा अनेक नाटकांमधून त्यांनी अभिनयसुद्धा केला आहे. काही काळ सेन्सॉर बोर्डाचे सदस्य म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती. चतुरंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुंबई, डोंबिवली, पुणे, चिपळूण, रत्नागिरी, गोवा या ठिकाणच्या उपक्रमांची, कार्यक्रमांची, त्याच्या संकल्पना आणि त्याची रचना ते प्रत्यक्ष कार्यवाही अशा सर्व कार्यक्रमांमधनं आणि उपक्रमांमधनं विद्याधरजी नेमकर हे अग्रेसर असतात. त्यांच्या सगळ्या कार्याचा केवळ आपण आज त्याची दखल घेतोय असं नाही, तर त्यांच्या ह्या सर्व प्रदीर्घ सांस्कृतिक कार्याची दखल घेत आत्तापर्यंत त्यांना जिंदादिल पुरस्कार, चाणक्य पुरस्कार, सेवारत्न पुरस्कार, समाज शिक्षक पुरस्कार अशा अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. आज उत्तुंगच्या वतीने रसिकमणी स्वर्गीय श्रीकृष्ण पंडित स्मृती उत्तुंग गुणगौरव सन्मान आपण त्यांना अत्यंत आदरपूर्वक प्रदान करतो आहोत. मी माननीय अविनाश धर्माधिकारी सर आपणाला विनंती करते, उत्तुंगच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार, हा गुणगौरव सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना प्रदान करावा. माननीय श्री विद्याधरजी नेमकर. कार्यकर्त्या निलिमा आणि गोव्याचे कार्यकर्ते कुमार म्हणून आलेले, त्यांनी याबद्दल प्लीज. निलिमा आणि कुमार सर आपण कृपया व्यासपीठावरती या, कारण चतुरंगची सरांची ओळखच
चतुरंग प्रतिष्ठानचे संस्थापक कार्यकर्ते. चतुरंगामध्ये कोणीही पदाधिकाऱ्यांची रचना नाही आहे. चतुरंगामध्ये जे असतात ते सर्व कार्यकर्ते असतात. त्यामुळे तिथे पदाधिकारी नाहीत, सर्व कार्यकर्ते मिळून चतुरंगाचं काम पुढे चालवत आहेत आणि गेली अनेक वर्ष अतिशय दर्जेदार कार्यक्रम आणि दर्जेदार कलाकारांना सोबत घेऊन ही संस्था अव्याहतपणे काम करते आहे. आज आपण त्यांना इथे सन्मानित करतो आहोत रसिकमणी स्वर्गीय श्रीकृष्ण पंडित स्मृती उत्तुंग गुणगौरव सन्मानाने. उपर्ण, पुष्पगुच्छ, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 25,000चा धनादेश अशा स्वरूपाचा हा पुरस्कार आहे. धन्यवाद. पुढचा पुरस्कार आपण इथे प्रदान करतो आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती उत्तुंग राष्ट्रविचार सन्मान आणि यावर्षी आपण हा पुरस्कार प्रदान करतो आहोत डॉक्टर श्रीरंग गोडबोले यांना. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी विचारांचे अभ्यासक, लेखक आणि व्याख्याते म्हणून डॉक्टर श्रीरंग गोडबोले सर्वश्रुत आहेत. मधुमेह आणि ग्रंथीविकार तज्ज्ञ असलेले डॉक्टर गोडबोले यांची वैद्यकीयबरोबरच इतर विषयांवरची पुस्तकंही प्रकाशित आहेत. मधुमेह, अहिंदू लोकसंख्येचा विस्फोट, इस्लामचे अंतरंग, बौद्ध मुस्लिम संबंध आजच्या संदर्भात, मार्सोलिसचा पराक्रम, सावरकरांची शौर्यगाथा, खिलाफत चळवळ अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मराठीबरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेतून त्यांनी ग्रंथरचना केली आहे. ग्रंथ संपादन आणि अनुवादक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. बदलत्या पिढीचा कल लक्षात घेता आणि काळाची पावलं ओळखून त्यांनी www.savarkar.org आणि www.golwalkarguruji.org या संकेतस्थळांची निर्मिती केली. या दोनही महापुरुषांचं प्रेरणादायी चरित्र, त्यांचं कार्य आणि विचार जगभरातल्या युवकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असताना या त्यांच्या कामाची खूप मोलाची मदत झाली आहे. डॉक्टर हेडगेवार जीवनपट या त्यांच्या आगामी लेखन प्रकल्पामध्ये सध्या ते व्यग्र आहेत. सांस्कृतिक वार्तापत्र आपल्यापैकी अनेकांच्या घरी येत असेल. हे सांस्कृतिक वार्तापत्र हे पाक्षिक ज्या न्यासातर्फे चालवलं जातं त्या संस्कृती जागरण मंडळाचे डॉक्टर गोडबोले हे अध्यक्ष आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आणि एकूणच राष्ट्रीय विचारांचा आणि लेखनाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. त्यांची आई डॉक्टर अनुराधा गोडबोले या लेखिकाही होत्या. त्यांचे वडील डॉक्टर अरविंद गोडबोले हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबईचे अनेक वर्ष अध्यक्ष होते. घरातून मिळालेला हा वारसा जपत, कालानुरूप त्यामध्ये भर घालत तो राष्ट्रविचाराने तेवत ठेवणाऱ्या डॉक्टर श्रीरंग गोडबोले यांना आपण आज सन्मानित करतो आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती उत्तुंग राष्ट्रविचार सन्मान या पुरस्काराने. मी पुन्हा एकदा अविनाश धर्माधिकारी सर आपणाला विनंती करते, उत्तुंगच्या वतीने प्रदान करण्यात येणारा हा पुरस्कार आपण आपल्या हस्ते इथे प्रदान करावा. उपर्ण, पुष्पगुच्छ, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 25,000 रुपयांचा धनादेश अशा स्वरूपातला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती उत्तुंग राष्ट्रविचार सन्मान आपण इथे प्रदान करतो आहोत अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते डॉक्टर श्रीरंग गोडबोले यांना. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे मी आभार मानते आणि पुढचा पुरस्कार आपण संस्थेला प्रदान करतो आहोत. हा पुरस्कार आहे स्वर्गीय माधवराव खाडीलकर स्मृती उत्तुंग आदर्श संस्था सन्मान.
कुटुंबामध्ये रमत असतानाच समाजाचं आपण काही देणं लागतो. समाजातल्या कलेचं आणि कलाकारांप्रती आपली काही एक जबाबदारी आहे. या हेतूनी आणि या विचारांनी इतकाच कलाकारांमध्ये, कुटुंबामध्ये, या सगळ्यामध्ये अतिशय मनापासून रमणारा एक अनोखं व्यक्तिमत्व माधवराव खाडीलकरांचं होतं. संस्थांवरती त्यांचं असलेलं प्रेम आणि संस्था उभा राहण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, या सगळ्याची स्मृती जागृत ठेवण्यासाठी आपण यावर्षीपासून हा पुरस्कार इथे सुरू केलेला आहे. संस्थेला आपण हा पुरस्कार देतो आहोत आणि या पहिल्या पुरस्काराचे मानकरी आहेत महाराष्ट्र कल्चरल सेंटर. महाराष्ट्र कल्चरल सेंटरची पुण्यामध्ये नव्याने ओळख करून द्यावी असं अजिबातच नाही आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटरची स्थापना 1965मध्ये झाली. नाटक, संगीत, नृत्य, दृश्यकला यांचा प्रसार आणि प्रचार गेली 35 वर्ष ही संस्था अव्याहतपणे आणि निरलसपणे करते आहे. सुदर्शन रंगमंच, सुदर्शन कलादालन, ज्योत्स्ना भोळे सभागृह, रंगालय, रंगशाळा 1, रंगशाळा 2, श्रीराम लागू, रंगावकाश ही सुसज्ज प्रेक्षागृह माहिती नाहीत असा कलाकार तर लांबच राहिला, पण असा रसिकही पुण्यामध्ये आपल्याला सापडणार नाही. इतकं जवळचं नातं गेल्या 30-35 वर्षामध्ये या सगळ्या वास्तूंशी रसिकांचं आणि कलाकारांचं जोडलं गेलेलं आहे. मराठी नाटकाची निर्मिती करून मुख्य प्रवाहामध्ये तर ही संस्था काम करतेच, पण ग्रिप्स नाटकाच्या थिएटरच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवरती आधारित जर्मनहून रूपांतरित आलेली बालरंगभूमी आपल्याला इथे अनुभवायला मिळते. याच्यासोबत नृत्य, संगीत, नाट्य, ललित कलाविषयक मग कार्यशाळा असतील, परिसंवाद असतील, वेगवेगळ्या विषयांवरचे वर्ग घेणं असेल, सांगीतिक कार्यक्रम आयोजित करणं असेल, वेगवेगळ्या विषयांवरची अर्थात कलेशी निगडीत शिबिरं, मग त्यात रंगसेतू, नवीन कलाकारांसाठी उभारलेलं किंवा संधी देणारं ऊर्जासारखं व्यासपीठ, वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन ज्यामध्ये दीर्घांक, कवितेचं अभिवाचन, स्टँडअप कॉमेडीसारखे कार्यक्रम किंवा बहुभाषिक नाट्य महोत्सव हा त्यांचा अतिशय गाजलेला नाट्य महोत्सव ज्याचे अतिशय जाणकार रसिक दरवर्षी वाट बघत असतात. संगीत महोत्सव त्यांच्या वतीने आयोजित केला जातो. बालनाट्य महोत्सव त्यांच्या वतीने नेहमीच आयोजित केलं जातं. अशोक दा रानडे आर्काईव्ह, चित्रपट रसास्वाद कार्यशाळा या महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे घेतल्या जातात. पुण्यासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय संपन्न असणाऱ्या या शहराची सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न अशी ओळख निर्माण करण्यामध्ये गेल्या 30-35 वर्षात ज्या संस्थांनी मोठं योगदान दिले त्यामध्ये महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांचं नाव अग्रक्रमाने घ्यायला हवं. आज त्यांच्या प्रतिनिधी आपल्यासोबत व्यासपीठावरती आहेत. मी त्यांना विनंती करते, शुभांगीताई दामले यांनी महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने या पुरस्काराचा स्वीकार करावा आणि अविनाश धर्माधिकारी सर पुन्हा एकदा आपणाला विनंती करते. स्वर्गीय माधवराव खाडीलकर स्मृती उत्तुंग आदर्श संस्था सन्मान यावर्षी आपण प्रदान करतो आहोत महाराष्ट्र कल्चरल सेंटरला. अविनाश धर्माधिकारी सरांच्या हस्ते महाराष्ट्र कल्चरल सेंटरची एक तितकाच सोज्वळ आणि तितकाच अतिशय मनापासून काम करणारा चेहरा अभिनेत्री शुभांगीताई दामले यांचा. शुभांगी मावशीचा परिचय नाही असंही बहुतेक इथे कोणी नसणार आहे. सगळ्या कलाकारांना आणि विशेषतः धडपडणाऱ्या कलाकारांना पहिली आठवण कोणाची येत असेल तर ती शुभांगीताई दामले यांची येते आणि त्याही नव्या कलाकारांच्या नव्या प्रयोगाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच अतिशय उत्साहाने तत्पर असलेलं हे नाव महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने आज इथे सन्मान स्वीकारत आहे. धन्यवाद. पुढचा पुरस्कार आहे स्वर्गीय विजय वामन गाडगीळ स्मृती उत्तुंग जीवन साफल्य सन्मान आणि हा यावर्षीचा जीवन साफल्य सन्मान आपण प्रदान करतो आहोत डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना. विख्यात मनोविकार तज्ज्ञ, विचारवंत, लेखक, नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अशी बहुआयामी ओळख असणारे नाव म्हणजे डॉक्टर आनंद नाडकर्णी. MD मनोविकार तज्ज्ञ या परीक्षेत मुंबई विद्यापीठामध्ये सुवर्णपदक त्यांनी मिळवलेलं होतं. मानसिक आरोग्य आणि त्यावरचे उपचार याबाबत समाजामध्ये असलेलं अज्ञान किंवा त्याबाबतचं पूर्वग्रह यामध्ये एकट्या व्यक्तीने काम करून जमणार नाही, तर त्यासाठी संस्थात्मक पातळीवरती एकत्रित प्रयत्न व्हायला हवेत या विचारातून डॉक्टरांनी 1990मध्ये इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPH याची स्थापना केली आणि IPH आज एक मान्यताप्राप्त शैक्षणिक केंद्र बनलं आहे. गेल्या 35 वर्षामध्ये ध्येयनिष्ठा, सेवाभाव, कल्पकता, संघभावना,
सामाजिक सहभाग, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि व्यवस्थापन याच्या समन्वयातून मन आरोग्य क्षेत्रामध्ये मोठं परिवर्तन IPHच्या माध्यमातून घडून आलेलं आहे. याबरोबरच मुक्तांगण व्यसनमुक्ती आणि परिवर्तन केंद्राद्वारे डॉक्टरांनी व्यसनमुक्तीसाठी सुद्धा काम उभं केलं आहे. करोना काळामध्ये सुरू झालेलं IPH यूट्यूब चॅनल हे मन आरोग्याला वाहिलेलं सगळ्यात मोठं यूट्यूब चॅनल आहे. सरांची आत्तापर्यंत वेगवेगळ्या साहित्यकृतींवरती आधारित 27 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, ज्याला महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद, संस्कृती मंडळ असे अनेक मानाचे 19 वेगवेगळे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळालेले आहेत. अनेकविध क्षेत्रामध्ये सर अतिशय मुक्त संचार करत असतात आणि त्या प्रत्येक संचारावरती त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र मोहोर उमटवलेली आहे आणि त्या प्रत्येक मोहोर उमटलेली आहे त्याची दखल अनेकविध पुरस्कारांनी त्यांना प्रदान करून घेतलेली आहे, ज्यामध्ये P. सावळाराम पुरस्कार, शतायुषी पुरस्कार, यूथ ॲक्टिव्हिस्ट ऑफ द इयर, ठाणे भूषण पुरस्कार, हिरवाई सन्मान, मानस राष्ट्रीय पुरस्कार, अनंत भालेराव स्मृती पुरस्कार अशा अनेकविध पुरस्कारांनी सर सन्मानित आहेत. आपण त्यांना यावर्षी आपल्या उत्तुंगच्या वतीने दिला जाणारा स्वर्गीय विजय वामन गाडगीळ स्मृती उत्तुंग जीवन साफल्य सन्मान अतिशय आदरपूर्वक इथे प्रदान करतो आहोत. मी अविनाश धर्माधिकारी सर तुम्हाला विनंती करते, उत्तुंगच्या वतीने आणि आम्हा सर्व रसिकांच्या साक्षीने दिला जाणारा हा पुरस्कार आपल्या शुभहस्ते प्रदान व्हावा. माननीय डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना उपर्ण, पुष्पगुच्छ, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 75,000 रकमेचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मी नाडकर्णी सरांना विनंती करते या पुरस्काराचा स्वीकार त्यांनी करावा. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानते आणि 2 मनोगतं यानंतर ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत. खरं तर प्रातिनिधिक स्वरूपामधलं त्यातलं एक पहिलं मनोगत असणार आहे. सर्व सन्मानमूर्तींच्या वतीने डॉक्टर आनंद नाडकर्णी सर हे आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर अर्थातच अध्यक्षीय मनोगत इथे व्यक्त होईल. सर्व सन्मानमूर्तींच्या वतीने मी डॉक्टर आनंद नाडकर्णी तुम्हाला विनंती करते आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि प्रेक्षागृहातील आपण सर्व रसिक मान्यवर, आज ही संध्याकाळ मला वाटतं आमच्या चौघांसाठीही खूप वेगळी आहे. 4 वेगळ्या क्षेत्रातली माणसं आम्ही चौघेजण सन्मानमूर्ती म्हणून आज या रंगमंचावरती जे आहोत, त्याचं श्रेय माधवराव आणि आशाताई यांनी स्थापन केलेल्या या उत्तुंग परिवाराला द्यायला हवं. माधवराव आणि आशाताई हे कलासक्त दाम्पत्य, पण ही दोघेही ध्येयवादी माणसं आहेत. कला आणि समाज यांचं नातं वेगवेगळ्या बाजूने उलगडून दाखवायचं काम गेली 3 दशकं सातत्याने ते करतायत. त्यामुळं त्यांच्याकडून आमची चौघांची निवड झाली याचं अप्रूप आमच्यापैकी प्रत्येकाला आहे. आणि स्पर्धेशिवाय मिळणारा पुरस्कार हा नेहमीच वेगळा असतो. म्हणजे आपण काही अप्लाय वगैरे केलेलं नसतं. आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला अशी बातमी कळते की तुम्हाला यावर्षीचा हा पुरस्कार दिला जाणार आहे, तर त्यावेळेला ही इच्छाच किती छान आहे, तोच एक मोठा प्रसाद आहे असं मीही समजतो आणि आम्ही चौघेही समजतो. तेव्हा सगळ्या आयोजकांबद्दलची आमची कृतज्ञता या निमित्तानं मी पहिल्यांदा व्यक्त करतो. विद्याधर निमकर सर हे चतुरंग प्रतिष्ठान, म्हणजे मी त्यांना असं म्हणालो मगाशी की तुम्ही सगळ्यांचं कौतुक केलं पण तुमचं कौतुक करायचं राहून गेलो तर ते
या निमित्ताने होतंय ही किती छान गोष्ट आहे. कारण पडद्यामागचे कलाकार जे असतात त्यांना आपण विसरतो बऱ्याच वेळेला. आणि निमकर सरसुद्धा इतकी वर्ष सातत्याने चतुरंगाचं काम करतायत, त्यामुळे त्यांचा एक वेगळा प्रवास आहे. श्रीरंग गोडबोले हा मला आत्ताच कळलं माझा GS मधला ज्युनियर आहे. तर तो एक डॉक्टर तर छान आहेच, आणि आम्ही लगेच आमचे कॉमन पेशंट कोण वगैरे लगेच आम्ही बोलून घेतलं तेवढ्यात त्या 2 मिनिटांमध्ये. पण त्याने सावरकरांच्या विषयीचं त्याचं काम, त्याचा अभ्यास हा वैद्यकीय कारकिर्दीच्या बरोबरीनं चालू ठेवला आणि तो समाजापर्यंत तो नेतो आहे. आणि मला वाटतं त्याची दखल घेणं खूप गरजेचं आहे, कारण असे जे अभ्यास असतात त्यांची दखल आपण घेतोच असं नाही. त्यामुळे श्रीरंगचंही आज इथं कौतुक होतं आहे, हे मला खूप छान वाटतं. शुभांगीताईंची आणि माझी इतक्या वर्षांची ओळख आहे. ग्रिप्स थिएटर आणि सगळ्या नाट्य चळवळीचा या ना त्या बाजूने मीही भाग असल्यामुळे, आणि नाट्यक्षेत्रातले प्रयोग सलग महाराष्ट्र कल्चरल सेंटर करत आलेलं आहे. आणि मी मानसिक आरोग्य या क्षेत्रातला, तर मला असं वाटतं की आम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये जे काही झोकून देऊन काम केलं आणि करतो आहोत त्याच्या 10 पटीनं आम्हाला झेलणारी माणसं आहेत या गोष्टीचा आज आम्हाला सर्वांना खूप दिलासा आणि आनंद झालेला आहे. कारण एका झोकून देणाऱ्या माणसाच्या मागे 100 तरी झेलणारे लागतात, तर मग त्याला झोकून देण्यासाठी एक उत्साह निर्माण होतो. माझ्या बाबतीमध्ये मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये मी काम करायचं ठरवलं हा माझ्या जीवनातला पहिला स्वतः घेतलेला निर्णय होता. म्हणजे मेडिकलला गेलो ते फक्त इंटर सायन्सला चांगले मार्क मिळाले, आणि आमच्या काळी मोठ्या भावाने इंजिनिअरिंगला गेला तर धाकटा भाऊ मेडिकलला जायचा, आणि त्याच्यातही A ग्रुप आणि B ग्रुप होता. त्यामुळे मॅथमॅटिक्स हेच माझं आवडतं नसल्यामुळे B ग्रुप, आणि म्हणून मेडिकलला GS मेडिकलला गेलो तेव्हा कळलं की आपल्याला बरे मार्क पडले आहेत. श्रीरंगच्या काळी पण तसंच असणार. आणि मेडिकलला असताना ग्रंथालीच्या दिनकर गांगलांच्यामुळे एक पुस्तक हातात पडलं, त्याचं नाव मेडिकल नेमेसिस. तर हे जे पुस्तक होतं त्या पुस्तकानं माझं संपूर्ण आयुष्य बदललं. त्या पुस्तकामध्ये आरोग्य व्यवस्था कशी आहे आणि कशी असावी याचं चित्रण आयव्हान इलिच नावाच्या लेखकानं केलं होतं. आणि आहे ती आरोग्य व्यवस्था आरोग्याला पोषक नसून आजाराला पोषक आहे असं त्याचं म्हणणं होतं. आणि म्हणून एक सर्वसमावेशक असं बायोसायको सोशल मॉडेल असावं वैद्यकशास्त्राचं, अशी भूमिका त्या पुस्तकात होती. तर गांगल मला असं म्हणाले की याचं तू ग्रंथालीसाठी मराठी रूपांतर कर. तर वाचताना माझ्या मनात असं आलं की आपण याचं भारतीयीकरण करूया. म्हणून मी आयुष्यात पहिल्यांदा परीक्षेच्या बाहेरचा अभ्यास करायला सुरुवात केली, आणि त्यातून माझं वैद्यक सत्ता नावाचं पहिलं पुस्तक जन्माला आलं, आणि त्यानंतर आरोग्याचा अर्थ. पण त्यामुळे मला असं वाटलं की मला ह्या सर्वसमावेशक पद्धतीनंच वैद्यकीय व्यवसाय करायचा आहे, म्हणून आपण सायकियाट्रीला जावं. आणि म्हणून मी तो निर्णय घेतला. माझ्या काळामध्ये स्टिग्मा खूप होता आजच्यापेक्षा. विरोध माझ्या आईनंच केला. त्याचं कारण माझ्या मामाला स्किझोफ्रेनियासारखा एक दुर्धर आजार होता. तो अनेक वर्ष मेंटल हॉस्पिटलमध्ये होता. त्यामुळं तिथून सुरुवात झाली, पण नंतर माझ्या आईचा स्टिग्मा पहिल्यांदा घालवण्यात मला यश आलं. आणि आमच्या मामाचंही आम्ही फॅमिलीमध्ये अतिशय यशस्वी असं पुनर्वसन पुढच्या काही वर्षात करू शकलो.
तेव्हा चॅरिटी बिगिन्स ॲट होम, तसं आमचं रिहॅबिलिटेशन बिगिन्स ॲट होम असं झालं. आणि त्यानंतर 2 पद्धतीने मी समाजाबरोबर काम करायला सुरुवात केली. एक त्यातलं व्यसनाधीनतेचं क्षेत्र आणि दुसरं बालमधुमेही मुलांच्या बरोबरचं क्षेत्र. त्या व्यसनाधीनतेच्या कामामधून पुढं मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना झाली. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी डॉक्टर सुनंदा अवचट आणि डॉक्टर अनिल अवचट यांची आठवण काढल्याशिवाय मला पुढं जाता येणार नाही. 1986 साली मुक्तांगणची स्थापना झाली आणि आज मुक्तांगण हे व्यसनमुक्तीच्या संदर्भातलं, ज्याला आपण म्हणू एक गोल्ड स्टँडर्ड किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स असं त्याला केंद्र सरकारने म्हटलेलं आहे. आणि आम्हाला राष्ट्रपती पदकही मिळाले आणि आम्ही ISO नामांकित संस्था पण आहोत. आणि आमच्या संस्थेमध्ये आज जसे व्यावसायिक काम करतात तेवढ्याच संख्येने आमचे व्यसनमुक्त माजी पेशंट्सही काम करतात. हे आमच्या मॉडेलचं एक फार मोठं महत्त्व आहे. आम्ही मुक्तांगणमध्ये कोणालाच पेशंट म्हणत नाही, आम्ही सगळ्यांना मुक्तांगण मित्र म्हणतो. आणि आमचे जे छान राहिलेले असतात त्यांना आम्ही मुक्तांगण ग्रॅज्युएट्स म्हणतो आणि त्यांना 10 वर्ष झाली की पोस्ट ग्रॅज्युएट्स म्हणतो. आणि आमच्याकडे आता अनेक PhD पण आहेत. तेव्हा या व्यसनमुक्तीच्या कामाने आणि या बालमधुमेही मुलांच्या कामाने मला स्वतःला हे सर्वसमावेशक वैद्यकीय आकृतिबंध हे मॉडेल जगता आलं, ज्याच्यातून पुढे 90 साली IPH संस्थेची स्थापना झाली. सुदृढ मन सर्वांसाठी हे आमचं ध्येयवाक्य आहे. आज आम्ही ठाणं, पुणे आणि नाशिक अशा 3 शहरांच्या मध्ये काम करतो. आणि व्हॉलंटरी सेक्टरमध्ये जे स्वयंसेवी क्षेत्रामध्ये आम्ही आज टीम म्हणूनसुद्धा भारतातले अग्रगण्य आहोत. कारण आमच्या 3 सेंटरला मिळून आम्ही जवळजवळ 110 व्यावसायिक आहोत. आमचे जवळजवळ ट्रेंड व्हॉलंटियर्स 200च्या संख्येने आहेत. तेव्हा जवळजवळ 350-400 जणांचा गट स्वयंसेवी क्षेत्रामध्ये मानसिक आरोग्यासाठी 80हून जास्त प्रकल्प आपण एकाच वेळेला चालवत असतो या क्षेत्रातले. कारण आम्हाला असं वाटलं की आपल्याला जर स्टिग्मा कमी करायचा असेल आणि आपला इम्पॅक्ट वाढवायचा असेल तर तो एकट्या दुकट्यानं काम करून वाढणार नाही. सर्वांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे आणि त्यामध्ये व्यावसायिक पाहिजेत, स्वयंसेवक पाहिजेत. आणि आज काही संख्येनं आमचे बरे झालेले रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा आमच्यासोबत काम करतात, हे मला अभिमानाने नमूद करावं असं वाटतं. आणि आमचं ज्या चॅनेलचा उल्लेख आत्ता केला ते आवाहन IPH हे चॅनल, की जे मानसिक आरोग्याला वाहिलेलं आजचं भारतामधलं नंबर 1चं चॅनल आहे. आणि आम्ही दर आठवड्याला तुमच्या भेटीला वेगवेगळे नवीन कार्यक्रम घेऊन येतच आहोत. तर मला वाटतं फक्त माझ्याच बाबतीत नाही पण आम्हा सगळ्यांच्या बाबतीमध्ये जे ध्येय आमच्याकडे आलं, मला असं अजिबात वाटत नाही की आमच्यापैकी कुणीही ध्येय निवडण्या इतके त्या काळामध्ये मॅच्युअर वगैरे होतो. तर मी उलटं म्हणतो की ध्येय आमच्याकडे आलं आणि आम्ही फक्त त्या ध्येयाला नम्रपणे स्वीकारलं आणि तिथून प्रत्येकाची यात्रा ही चालू झाली या इतक्या वर्षांची. बऱ्याच वेळेला लोक असं विचारतात की हे सगळं कशासाठी, म्हणजे तुम्ही काम करून स्टिग्मा कमी होणार आहे का, किंवा कोणी त्याच्या क्षेत्रामध्ये विचारतो असं की ह्याच्यातून काय मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे मिळतं ते म्हणजे आपण आपल्या मनासारखं उत्तम केल्याचं समाधान. आणि त्यानंतर समाजाची पावती जेव्हा मिळते तेव्हा आपण जे करत आहोत ते समाजाप्रतीसुद्धा महत्त्वाचं आहे हे आम्हाला कळतं. म्हणून आम्ही सगळेच जण आपापल्या क्षेत्रात होऊन या बेहोश धावलो ध्येयपथावरती असे जरी असलो तरीसुद्धा आम्ही माणसं असतो आणि आम्हालासुद्धा एकटं वाटतं, आम्हालासुद्धा वाटतं की हे कशासाठी करावं,
तर मला असं वाटतं की असे विचार किंवा असा मूड जेव्हा आमच्या चौघांच्याही मनात येईल त्यावेळेला आजची उत्तुंग संध्याकाळ आम्हाला सगळ्याला नक्की आधार देणारी असेल. धन्यवाद. मनापासून आभार सर. त्यांना एकट्याला बोलायचं असतं तेव्हा ते किती शांतपणे व्यवस्थित त्यांचे मुद्दे मांडतात आणि जेव्हा त्यांना समोरच्याला बोलतं करायचं असतं तेव्हा ते त्याला किती सुंदर पद्धतीने बोलतं करतात. ह्या दोन्हीचाही अनुभव आपण मुलाखत घेतात. आजच मला वाटतं आजच्याच पुरवणीत फार सुंदर चिंतन आहे सरांचं मुलाखत या विषयावरती. त्यांना ऐकणं हे नेहमीच आपल्याला एक समृद्ध करणारा अनुभव देणारा असतं. आज हा अनुभव तुम्ही आजच्या संध्याकाळी आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते. आणि तितक्याच पुढच्या समृद्ध आणि उत्तुंग अनुभवासाठी अर्थात पुढच्या अध्यक्षीय मनोगतासाठी मी अविनाश धर्माधिकारी सर तुम्हाला तितक्याच सन्मानाने इथे निमंत्रित करते आणि विनंती करते आपण आजच्या समारंभाच्या निमित्ताने अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. अविनाश धर्माधिकारी सर. वंदनीय आशाताई, शुभांगीताई, आनंद, विद्याधरजी, डॉक्टर गोडबोले, अशा या छोट्या व्यासपीठावरचे इथले आम्ही आणि या मोठ्या व्यासपीठावरचे तुम्ही सर्व माता पिता बंधू भगिनी मित्रमैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम नमस्ते पुन्हा एकदा आणि कायमसाठी. आणि मी आयुष्यासाठी स्वीकारलेला मंत्र आहे आता, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. याला मी मंत्र असा शब्द दिला. खरे दोन्ही मंत्र आहेत, कारण त्या एका पहिल्या नमस्तेचा अर्थ आहे माझ्यातलं चैतन्य तुमच्यातल्या चैतन्याला नमस्कार करीत आहे. आणि याही वाक्याचा असा पदर उलगडला तर मग खोल आणखी वाक्य आहे की सर्वांमध्ये एकच एक चैतन्य भरलेलं आहे. ते त्या एका नमस्ते शब्दात येतं. हे कळल्यापासून तर मी बोलण्याची सुरुवातच नमस्ते आणि आपली ही खास अत्यंत सुंदर असलेली भारतीय खूण तसा कळून सवरून स्वीकारलेलाही मंत्र सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. त्यावर आत्ता मी प्रवचन देत बसणार नाही. एवढं म्हणतोय की प्रत्येकालाच उलट सुलट भले बुरे खरे खोटे कडू गोड अनुभव येतच असतात. निवड आपल्याला करायची असते की जिभेवर सतत तो कडवटपणा ठेवायचा का मुळी सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करून शुद्ध अंतःकरणाने आपलं काम करत राहायचं. खूप तीव्रतेने हे जेव्हा केव्हा जाणवलं तेव्हा मी ठरवलं की आपण काय कटू शिव्याशाप निगेटिव्ह आणि ते सतत जिभेवरच घेऊन आपण करणारच नाही होत. आपण सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. गुलजार माझा अनेकातला एक पण अत्यंत आवडता कवी आहे. एका ठिकाणची त्याची ओळ आहे, कुछ इस तरह जिंदगी को आसान कर लिया मैंने, किसी किसी से माफ़ी मांग ली, किसी किसी को माफ़ कर दिया. तर त्या शुभेच्छांच्या मध्ये शिवाय परत वेळ न घेता पण एका ओळीमध्ये मोठा मुद्दा म्हणतोय. मला जर कोणी विचारलं भारत म्हणजे काय आणि भारतीय संस्कृती म्हणजे काय तर मी सांगणार आहे सर्वेत्र सुखिनः सन्तु ही प्रार्थना म्हणजे भारतीय संस्कृती. ही केवळ अमुकाचंच कल्याण होवो आणि उरलेल्यांचं उलट वाटोळं होवं हा नाहीच आहे भारत देश. हा वेदापासून वर्तमान काळापर्यंतचा हा की जे करायचं जीवनात ते पहिल्यांदा अंतःकरणात सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना आणि मग हे आपल्याकडनं होणारं हे छोटंसं हा खारीपासून सिंहापर्यंतचा वाटा. असं म्हणून झाल्यानंतर मी प्रथम अर्थातच वंदन माधवरावांना करतो. हे शब्द मी विचारपूर्वक वापरतोय. मी काय माधवरावांच्या स्मृतीला वंदन करतो नाही म्हणतोय, मी माधवरावांनाच वंदन करतोय. आपली सर्वांची एक आहे श्रद्धा म्हणा ॲटिट्यूड म्हणा. मराठीमध्ये सुद्धा बोलताना अप्रतिम शब्द येतो देह ठेवला, की देह ठेवला फार अर्थपूर्ण आहे. कारण की जो ठेवला तो देह आहे
माधवराव आहेतच. ह्याचं पूर्ण भान बाळगून मी त्यांना वंदन करतो. मला पण असं भाग्य आहे की माधवरावांना, आशाताईंना पूर्वी वेळोवेळी भेटणे, सहभागी होणे अशामध्ये मलाही येता आलेलं आहे. मी या श्रद्धेने ते वंदन करतो की मलाही आपणा सर्वांनाही त्यांचे आशीर्वाद असावेत आणि मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधली प्रतिभा की जी ह्या चौघांच्या रूपाने आपण त्या प्रतिभेचा आदर केला. आणि मला पूर्ण भान आहे की आपल्यासमोरसुद्धा खरं म्हणजे बहुधा महाराष्ट्राचं तर सांस्कृतिक जगच बसलं आहे समोर. पण प्रतिभेचा आविष्कार जीवनाच्या सर्व क्षेत्रात ही माधवरावांना वाहिलेली सर्वात महत्त्वाची अर्थपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली ठरेल. मनापासून मी त्यांना वंदन करतो. यानंतर मी खूप मनापासून आभार नव्हे मी कृतज्ञता हा शब्द वापरतो. 4-5 महिन्यापूर्वी आशाताईंनी मला वेळ विचारून आमची भेट झाली. त्यांनी मला विचारल्या क्षणी मी सांगितलं की मी येणार आहे. मी तर मानतो की इथे असणे हाच एक फार मोठा गौरव आहे आणि त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतोय की हे चौघं प्रतिभावंत आपण सर्वजण यांच्यामध्ये एका संध्याकाळी असणे, मनातल्या त्या नम्र भावना बोलता येणे आणि अर्थातच उत्तुंगच्या पुढच्या वाटचालीलाही मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करता येणे, ह्याबद्दल मी अतिशय मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो. मला नंतर आभार प्रदर्शन वगैरे आहे का नाही माहिती नाही आहे, पण असलं तर मी त्याची गोची करून ठेवतो आहे. कारण की धर्माधिकारी साहेब आणि वेळात वेळ काढून आले वगैरे अजिबात खरं नाही आहे. इथे यायचं नाही तर कुठे यायचं. आणि तो मनातला पूर्ण आदर, तो जिव्हाळा, ते प्रेम हे सर्व घेऊन उलट मीच कृतज्ञता व्यक्त करतो की आपण सर्वांमध्ये येऊ शकलो आहे. तुम्ही अध्यक्ष वगैरे म्हणालात आणि या चौघा असामान्य प्रतिभावंतांना आपलं माझ्या हस्ते देण्याचं मला पुण्य दिलं, त्याचा मी गैरफायदा घेऊन पुणेरी आगाऊपणा करतोय. तो म्हणजे चौघांनाही अभिनंदन आणि शुभेच्छा. की अभिनंदन आत्तापर्यंत जे काम झालं, शुभेच्छा पुढचं जे काम करायचं आहे. मला तर वाटलं की आपण या चौघांच्या रूपाने परत मानवी जीवनाच्या किमान 4, बहुधा जास्तीच खरं म्हणजे, पण क्षेत्रांच्या प्रतिभेचा सन्मान केला. त्यामुळे तिथे असण्यामध्ये सुद्धा मग मला आनंद आहे आणि अभिनंदन व्यक्त करतो. पुढची वाटचाल ही महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत हे झालं, पण नजर नेहमी इथून पुढे कुठे जायचं अशाकडे. तर त्यामुळे पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप मनापासून सर्व प्रकारच्या शुभेच्छा देतो. थोडंसं मनात आहे ते बोलायच्या आधी आता मी सर्वांची क्षमासुद्धा मागतो एका गोष्टीची. कार्यक्रम ठरतानासुद्धा मी विचारली परवानगी आशाताईंना की घड्याळातल्या एका विशिष्ट वेळी, ती वेळ 6:15 आहे, मला निघावं लागणार आहे. तर मी मनापासून क्षमा व्यक्त करतो, क्षमा मागतो की मला नंतरसुद्धा थांबायला आवडलंही असतं. बहुतेक तुम्ही बहुसंख्य जणंसुद्धा मला द्याल परवानगी, कारण जिथे जाऊन बोलायचं आहे ते मला उद्या सावरकरांची जन्मतिथी, तर त्या सायंकाळचा कार्यक्रम आहे आणि मी बोलणार आहे तो विषय स्वातंत्र्यवीर सावरकरांचे एकूण मिलिटरी लष्करविषयक भूमिका, परराष्ट्र धोरण, फॉरेन पॉलिसी. आणि ते नुसतं भूतकाळाबद्दल नाही आहे बोलणार, ते पहलगाम, ऑपरेशन सिंदूर आणि तिथून पुढे जी आता जी सगळी जगाची वाटचाल आहे, असं विषय मला जाऊन एका ठिकाणी मांडायचं आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मतिथीनिमित्त. तेव्हा तुम्हीही सगळे मला 6:15 निघायची परवानगी द्याल अशी विनंती करतो, अशी आशा करतो. आणि तरी असा जातो याबद्दल मनापासून क्षमा मागतो. पुन्हा म्हणतो की खरंच मला थांबायला आणि नंतरचाही माणिक मोती, आम्ही इथे आलो तेव्हासुद्धा थोडा सराव चालू होता.
साधे त्याचे सूर आम्हाला तिकडे कानावर आले तरी अंगावर असा सरसरून काटा आला होता मला तिथे बसून. तर मला आवडलं असतं आणि असा सरकारी अधिकारी टाईप मी कार्यक्रमाला आला आणि आपलं टाकणं टाकून धूळ उडवत गेला, हे मी खरं म्हणजे कधीच करत नाही. पण मी आशाताईंना परवानगी विचारली होती, ती अर्थातच विषय लक्षात घेऊन त्यांनी मला दिली होती. तुम्ही सगळे समजावून घ्याल, पण मी सगळ्यांना विनंती करतो की बरोबर 6:15 मला निघायची कृपया परवानगी असावी. आपल्याला सगळ्यांना माधवरावांचं आत्मचरित्र कदाचित लक्षात असेल, नसलं तर मी सहज जाता जाता म्हणतोय की खरं सांगायचं तर हे आवर्जून सर्वांनी जरूर वाचावं. एक मुळात कोकणातनं आलेली फॅमिली, परिवार, तिकडे सांगली जिल्ह्यातल्या जायगव्हाण या गावामध्ये, आणि जे जीवन जगले त्यामध्ये प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकरांची आणि अंगचे गुण अभिनय आणि गायन. आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला माधवराव पोचले त्याही वेळेला अलकाझी, त्यांचं कला जीवन ज्यांनी घडवलं जर्मन नाट्यतज्ञ फ्रिट्स बेनेविट्स. सर्व माधवरावांचं ते आत्मचरित्र वाचताना सुद्धा आपण महाराष्ट्राच्या गेल्या 50 वर्षाचा सांस्कृतिक इतिहास वाचतो असं जाणवत राहतं. त्याहीमध्ये कोणाच्याही मानवी जीवनात आहेत तसे सुखदुःख आहेत, चढ उतार आहेत. मी तर त्यातल्या दुःखांच्या मुद्द्यांवर आत्ता माईकच्या मागणं बोलूनही आजच्या संध्याकाळीला असं तीट नाही लावत तरी ते आहे. पण ते सर्व पचवून माधवरावांच्या मधला जो असामान्य कलाकार उभा राहिला तो दिसून येतो. मला खूप स्पर्श करून जातात खूप त्यातले प्रसंग, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी. त्याही वेळेला पु ल म्हणजे महाराष्ट्राचे अनभिषिक्त सम्राट होते आणि एखाद्या कलाकाराला पुलंनी दाद देणे म्हणजे एक सर्वोच्च यश. आता माधवराव संघाच्या शाखेवरचे स्वयंसेवक, प्रभाव स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सर्व विचाराचा हिंदुत्वासहित सर्व साहित्य. पण पुलंनी त्यांचं कौतुक करण्याच्या ते आडवं आलं नाही असा मी त्याला संस्कृती म्हणतोय. आणि असं उभयान्वयी आहे. बाबूजी, सुधीर फडके, गदिमा, आता तांत्रिकदृष्ट्या बोलायचं तर गदिमा काँग्रेसचे होते. बाबूजी पण संघ स्वयंसेवक आणि सगळी विचारधारा म्हणायची झाली तर हिंदुत्व. तिकडे माधवरावांनी तर गावातलं सुद्धा सांगितलं आहे, सांगली जिल्ह्यातलं, की ते नात्यातली जी जोगळेकर फॅमिली त्यातले एकजण साम्यवादी कार्यकर्ते होते, पण त्यांनी माणसांच्या नात्यामध्ये कधी दुरावा आला नाही. राष्ट्रसेवा दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. थोडी मला आत्ता समाजाकडे बघताना माझ्या मनात काळजी आहे की या प्रकारची, मी ज्याला भारतीय संस्कृतीची मूळची उदारता म्हणतो, सहिष्णुता म्हणतो, सर्वसमावेशकता म्हणतो, थोडी मला आत्ता काळजी आहे की असं चित्र आत्ता आहे का, असू शकेल का मला थोडी शंका आहे की द्वेष आणि दुरावा थोडा अधिक वाढत जाऊन जरा माणसामाणसातल्या नात्यांमध्ये ताण येतोय. ते माधवरावांचं सर्व व्यक्तिमत्व आणि खरं सांगायचं तर हे सर्व वाचताना आपण कलाकाराच्या चौथ्या अंकाबद्दल खूप चर्चा होतात. नाटकाचा चौथा अंक आणि तऱ्हातऱ्हांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा चारित्र्याच्या कानावर येतच असतात. माधवराव आणि आशाताईंनी ज्या व्रतस्थपणे नात्यातलं पावित्र्य आणि कलेमधलं असामान्यत्व असं दोन्ही सांभाळलं, हे माझ्या तर मते कला जगताला हा चारित्र्याचा आदर्श आहे. हा आनंद व्यसनांच्या संदर्भात बोलला. दुर्दैवाने कलाकारांनाही ही व्यसनांची शाप लागलेलाच असतो. मला बऱ्याच वर्ष झाली पण मुक्तानी लिहिलेला एक लेख होता आणि तिने त्याच्या मध्ये एक हृदयद्रावक मांडलं होतं की मुक्तांगण केंद्राला भेट द्यायला कोणीतरी एक विदेशी तज्ज्ञ आल्या. त्यांनी विचारलं की तुमच्या या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये स्त्रिया किती, आणि मुक्तानी त्यामध्ये तिला पहिल्यांदा बसलेला धक्का व्यक्त केला होता की हा प्रश्नसुद्धा येऊ शकतो.
पण तिने लिहिलं होतं की पुढे काळाच्या ओघात पूर्वी ज्या आमच्याकडे खाटा कमी पडायच्या आता त्या पुरेशा पडत नाहीत असं झालं आणि व्यसनाचं प्रमाण वाढत गेलं. तिकडे गांधीजी होते तेव्हा मध्य भारतामध्ये एका सहकार्याने कुष्ठरुग्णांच्या मुक्तीचा आश्रम काढायचं ठरवलं आणि त्याच्या उद्घाटनाला त्यांनी निमंत्रण गांधीजींना दिलं. गांधीजींनी गांधीजींच्या स्टाईलमध्ये एक उत्तर दिलं होतं की तुझं निमंत्रण मला मिळालं, मी तुझ्या कुष्ठरुग्ण निवारणाच्या उद्घाटनाला मी येऊ शकत नाही, पण मला त्याच्या समारोपाला लवकरात लवकर यायला आवडेल, असं गांधीजींचं उत्तर. तशी मला व्यसनमुक्ती केंद्राचा समारोप करायची सामाजिक स्थिती आली पाहिजे, ती जेवढ्या लवकर येईल तेवढं बरं आहे. पण आज माझ्या काळजाची कालवाकालो होत राहते की उलटी व्यसनांना आली आहे स्टेटस व्हॅल्यू, फॅशन, आणि किती पितो आणि किती पिली तरी चढत नाही. आणि नाही पित नाही, सोशल ड्रिंकिंग करतो. आम्ही सुदैवाने लहानपणी एक 2 ओळींचा श्लोक ऐकत आणि असा तो काळजावर कोरलाच गेला, असे लहानाचे मोठे झालो. व्यसनानी संती बहुनी व्यसन द्वयमेव केवलम व्यसनम. की हा श्लोक म्हणणारा ऋषी सांगतो व्यसनं अनेक आहेत पण 2च व्यसनं खरी आहेत, विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम तू. की लावूनच घ्यायची व्यसनं माझ्या छोट्या आवाजात जमतंय तेवढं तरुण पिढीला तर मी एवढं सांगण्याचं काम करतो की सिगरेट, दारू, तंबाखू आणि घाणेरड्या, निगेटिव्ह, विघातक, डिस्ट्रक्टिव्ह सगळ्या व्यसनांपासून लांब. लावायचं तर व्यसन अभ्यासाचं लागू दे, व्यसन ज्ञानसाधनेचं लागू दे, गडकिल्ले पाहण्याचं लागू दे, व्यायाम करण्याचं लागू दे, योग करण्याचं लागू दे. आपलं जीवनाचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये एक असामान्य उत्तुंग प्रतिभावंत उंची गाठण्याचं व्यसन लागू दे. भारतीयता विचारात तीच ईश्वराची आराधना आहे. संगीत ही ईश्वराची आराधना आहे, नाटक ही ईश्वराची आराधना आहे. म्हणून त्याची नांदी म्हणजे आधी गणपतीला वंदन, मग श्रोते की ज्यांच्याद्वाराच ईश्वर व्यक्त होतो, हा आपला कला विचाराचा सुद्धा दृष्टिकोन आहे. अशी मानवी जीवनातल्या सर्व प्रतिभांचंच व्यसन लागो. मला सहज तिथे बसू नये आणि आजच्या संध्याकाळचा विचार करत होतो त्यावेळेला मनामध्ये 2 उदाहरणं खूप अशी ठळकपणे समोर आली. साधारण 1918-19चं वर्ष आहे. त्यावेळच्या रॉयल सर्व्हिस कमिशन म्हणजे ज्याचं नाव आत्ताचं UPSC, की ज्यातनं त्यावेळचं नाव ICS, आता IAS अधिकाऱ्यांची निवड. तर परीक्षा लंडनमध्ये व्हायची आणि रिझल्ट तिकडेच लागायचा. त्यावर्षी पहिले आले चिंतामणराव देशमुख. ते लंडनमध्येच होते आणि हा व्हॅलेंटाईन चिरोल विरुद्धचा खटला लढवायला लोकमान्यही लंडनमध्येच होते. तर चिंतामणराव देशमुखांना त्यावेळी तरुण असलेले ज्या वेळेला कळलं की लोकमान्य लंडनमध्ये, तर ते आवर्जून भेटायला गेले त्यांना. आणि चिंतामणराव देशमुखांच्याही मनामध्ये देशभक्तीच, म्हणून ते लोकमान्यांना म्हणाले की मी झालो तर आहे ICS, पण मला स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घ्यायचा आहे, तर मी काय करू तुम्ही सांगा. त्यांना लोकमान्यांनी सांगितलं की आता झालायस ICS तर तू थांब तिथे, प्रशासनात काम उत्तम कर, देश लवकरच व्हायचा, तो स्वतंत्र होणार आहे, तो चालवायला देशभक्त आणि कार्यक्षम प्रशासक लागणार आहेत, तर तू तिथे आतच थांब. म्हणजे व्हिजन, आकलन, समज केवढी मोठी आहे. आणि महाराष्ट्राचं काय अख्ख्या जगाचं पवित्र तीर्थक्षेत्र असलेलं अख्खं मंगेशकर घराणंच, अख्खं सगळं मंगेशकर घराणं स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भक्त होते दीनानाथांपासून. आणि एकेवेळी लताबाई, आशाबाई सावरकरांना विचारायला गेल्या की देशभक्तीसाठी मी काय करू. आणि त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर पण म्हणाले, हा जो तुझ्याकडे गळा आहे हेच तुझं देशभक्तीचं माध्यम आहे. आम्ही ते शिकून थोडंसं देशभक्तीचीच आम्ही एक व्याख्या सांगतो सध्या. आणि माझ्या छोट्या आवाजात जमेल तेवढी ती विशेषतः तरुण पिढीला सांगून त्यांची व्यक्तिमत्व जीवनं घडावीत अशी स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असणे हीच देशभक्ती आहे. आम्ही ह्याला त्रिसूत्री असं नाव दिलं आहे की देशभक्ती म्हणजे काहीतरी वेगळी, काहीतरी केवळ सीमेवर जा किंवा एखादी संघटना, एखादी विचारधारा त्याला पटली आणि त्याला अर्पण करून
नाही नाही नाही, तुझ्या जीवनातलं जे तुझं क्षेत्र आहे त्यामध्ये तू असणे उत्तम आणि प्रतिभावंत, की ज्यांनी आजची सुरुवात झाली कार्यक्रमाची, की ज्या गीतामध्ये ते प्रेरणादायी गीत ज्याच्यातले हेच आहे स्वप्न, मानवी संस्कृतीच्या विकासाला मुळी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रतिभेचा आविष्कार पाहिजे. उत्तम आणि प्रतिभावंत शास्त्रज्ञ, उत्तम आणि प्रतिभावंत पत्रकार, आणि मग कलेचं सुद्धा जीवन आणि कलेचं क्षेत्र. तर कला हे संस्कृतीचं तर वैभव आहे. आपल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असणे, माधवराव आणि आशाताई हे असं कलेच्या क्षेत्रातलं उत्तम आणि प्रतिभावंत असलेलं आदर्श दाम्पत्य आणि आदर्श रोल मॉडेल आहे. मी तर कृतज्ञता व्यक्त करताना मी म्हणेन की आपणही सर्वजण जीवनाच्या आपापल्या क्षेत्रात मूलभूत विचार करत, मूलभूत अभ्यास करत, आपल्या कामाच्या क्षेत्राला मूलभूत कॉन्ट्रीब्युशन देत उत्तमता आणि प्रतिभेकडची वाटचाल केली तर ती भारत मातेची सेवा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हे आदर्श खाडीलकर दाम्पत्य यांना डोळ्यासमोर ठेवून आपण अशी उत्तमता आणि प्रतिभेची साधना करूयात अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. मनापासून आभार मानते सर आपले उत्तुंगच्या वतीने. उत्तुंग व्यासपीठ हे केवळ व्यासपीठाला उत्तुंग असं नाव देत किंवा पुरस्काराला उत्तुंग नाव देत ठरत नाही, तर या व्यासपीठावरनं किती उत्तुंग विचाराची आणि आचाराची माणसं आपल्याला संबोधतात त्यावरनं ते पक्क होतं. आजची संध्याकाळ उत्तुंग बनवणाऱ्या तुम्हा सर्व मान्यवरांचे मी उत्तुंगच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानते आणि आम्हा सर्व रसिकांच्या वतीने सुद्धा. यूट्यूब चॅनलवरनं तुमच्यापैकी अनेकांना आम्ही कितीही वेळेला ऐकत असलो ना तरी करोनानंतर समोर बसून ऐकण्याचं आणि समोर बसून दाद देण्याचं जे सुख आहे ना ते जास्त लक्षात आलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला सगळ्यांना समोर बसून ऐकत तुमच्यापर्यंत आनंद पोहोचवणं, तुम्हाला ऐकल्याचा हा आनंद आम्हाला उत्तुंगच्या या संध्याकाळी मिळाला. या सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून दाद देऊया आपण त्यांना. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खूप समृद्ध केलेलं आहे, आम्हाला मनापासून आनंद दिलेला आहे. पुरस्काराचा पहिला औपचारिक कार्यक्रम इथे संपलेला आहे आणि सरांना जायचं होतंच. आपण त्यांना वेळेत मोकळं केलेलं आहे. त्यांना वेळेत त्यांना पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी आपण निरोप देतो आहोत. परत कधीतरी अशा एखाद्या संध्याकाळी आपण पुन्हा एकदा सरांना भेटूया. या सरांची संस्था असेल म्हणजे चाणक्य मंडल असेल किंवा चतुरंग प्रतिष्ठान असेल, या सगळ्या संस्थांच्या प्रवासामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की त्यांच्याकडे असणारे उत्तम कार्यकर्ते हे संस्था अधिक उत्तम घडवत असतात. त्यामुळे आपल्यापैकीही उत्तुंगलाही तुमच्यासारख्या उत्तम स्वयंसेवकांची, वेगवेगळ्या प्रेरणेने काम करणाऱ्या तुम्हा सर्वांची नेहमीच गरज आहे. नेहमीच आम्ही तुम्हाला साथ घालत असतो. त्यामुळे उत्तुंगच्या उपक्रमांमधनं आपल्यापैकी कोणालाही स्वयंसेवक म्हणून, प्रतिनिधी म्हणून, देणगीदार म्हणून सहकार्य करायचं असेल, यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी तुम्ही जरूर संपर्क करा. आमचं उत्तुंग ट्रस्ट हे फेसबुक पेज आहे, तिथे भेट दिली तर आपल्याला पुढचे आपले आगामी कार्यक्रम काय असणार आहेत उत्तुंगचे हेही आपल्याला समजतील आणि वेगवेगळ्या रूपाने आपण उत्तुंगच्या या सगळ्या प्रवासामध्ये सहभागी होऊ शकता. आता आपण मध्यंतर घेतो आहोत छोटासा. कारण नंतर सांगीतिक कार्यक्रम आहे, आपल्याला थोडीशी रचनाही रंगमंचाची बदलायची आहे. एक 15 मिनटामध्ये आपण पुन्हा इथे भेटतो आहोत. खाली तळमजल्यावरती सवलतीच्या दरामध्ये बटाट्याचा वडा आणि चहा अशी व्यवस्था केलेली आहे. तर खालच्या जागेमध्ये आपण जाऊन त्याचा आस्वाद घ्यावा आणि आपण पुन्हा एक बरोबर 15 मिनटामध्ये इथे भेटतो आहोत आणि पुढच्या सांगीतिक कार्यक्रमाचा आनंद माणिक स्मृती जो कलाकार इथे सादर करणार आहेत त्याचा आपण आनंद घेऊया. धन्यवाद. मी सर्वांना विनंती करतो की कृपया 6:30 वाजता स्थानापन्न व्हावं आणि न भांडता एकमेकांशी ॲडजस्ट करून जागा जिथे मिळेल तिथे बसावं आणि पुढच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. धन्यवाद.